शंकर ओंकार शुभंकर जय शंकर ओंकार शुभंकर जय शंकर ओंकार मुनि जनरंजन तूच निरंजन मुनि जनरंजन तूच निरंजन जय शंकर ओंकार शुभंकर जय शंकर ओंकार जय सुर सरिता तीर निवासा जय सुर सरिता तीर निवासा जय सुर सरिता जय सुर सरिता तीर निवासा जय सुर सरिता तीर निवासा जय नटराजा उमा विलासा जय नटराजा उमा विलासा चंद्रशेखरा महेश्वरा तू चंद्रशेखरा महेश्वरा तू विश्वाचा आधार शुभंकर जय शंकर ओंकार शुभंकर जय शंकर ओंकार शंकर ओंकार शंकर ओंकार प्रेक्षक हो, सुंदर अशी नांदी आपण आत्ताच ऐकली आणि तुम्हाला कल्पना आली असेल, आज माझ्या स्टुडिओमध्ये म्हणजे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आपण शुभदाताईंना आमंत्रित केलेलं आहे. शुभदाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. नमस्कार. आज आपण आपल्या अण्णांचं म्हणजे आपल्या विद्याधर गोखले यांचं जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करतोय आणि त्या निमित्तानं खास कार्यक्रमाचं आयोजन आपण आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये करतो आहोत आणि त्यासाठी खास शुभदाताईंचा हा खूप छान असा कार्यक्रम आहे जो मला वाटतं महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आणि त्यानिमित्त त्यांच्याकडूनच आपण थोडंसं जाणून घेणार आहोत विद्याधर गोखले यांच्याबद्दल. आणि सुरुवातीला जी आपण नांदी ऐकली ती होती स्वरसम्राज्ञी नाटकामधली आणि आपल्या त्यांचे बरेचसे पैलू आहेत तेही आपण या मुलाखतीच्या दरम्यान उलगडून घेणार आहोत. ते म्हणजे पत्रकारात पत्रकार असे ते होते, नाट्यकर्मींमध्ये नाट्यकर्मी म्हणून होते, तसंच राजकारण्यांमध्ये सुसंस्कृत राजकारणी म्हणून अण्णांची ओळख होती, तसंच संस्कृत प्रेमींमध्ये संस्कृताभ्यासी आणि उर्दू भाषिकांमध्ये उर्दू प्रेमी, तसंच साहित्यिकांमध्ये साहित्यिक आणि वाचकांमध्ये वाचक आणि असामान्यांमध्ये असामान्य अशी त्यांची ओळख आहे. आणि आपण महाराष्ट्राची एक संगीत रंगभूमी होती ज्यामध्ये मास्टर दीनानाथ, बालगंधर्व अशांच्या बरोबरच विद्याधर गोखले यांचं काम आपण सगळ्यांनीच अवर्णनीय असं त्यांनी कामगिरी करून ठेवलेली आहे आणि आज त्यांच्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत शुभदाताईंकडनं. शुभदाताई, सुरुवात आपण नांदीपासून केली या कार्यक्रमाची, तर त्या स्वरसम्राज्ञी नाटकाबद्दल तुम्ही थोडंसं सांगावं. काय आहे, ही नांदी आहे स्वरसम्राज्ञी नाटकाची. हा, या नाटकाला संगीत दिलं होतं निळकंठ बुवा अभ्यंकर यांनी. बर. आणि ही नांदी जी आहे ती जय शंकर ओंकार शुभंकर वा. शब्दावरनही लक्षात आलं असेल, हा, साक्षात भगवान शंकरांवरची ही नांदी. हा, आता ही नांदी रूपाने आली. हो. स्वरसम्राज्ञी हे नाटकाचा विषय फार वेगळा आहे. पिग्मॅनियम नाटकावरनं घेतलेलं हे नाटक. हा, तमाशामध्ये नाचणारी गाणारी मैना तिला सुसंस्कृत करून तिला तिच्यावर संगीताचे चांगले संस्कार करून अव्वल दर्जाची गायिका बनवण्याचं स्वप्न ज्या गंगाधर बुवांनी पाहिलं आहे, हा, असं तो गंगाधर बुवा आणि पुढे तिच्यावर संगीताचे संस्कार करून ते स्वरसम्राज्ञी बनते. अशा तऱ्हेचं हे कथानक. हा, यामध्ये कुठेही भगवान शंकरांवरचं गाणं येण्याचं खरं म्हणजे तसा काही विषय नव्हता. बरं. पण तरीही हा, नांदी रूपानी हे पद आलं
आणि अण्णांचं हेच वैशिष्ट्य, हा त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांचं कुलदैवत हा कुळाचार हे सगळे शंकरांच्या, भगवान शंकराच्या पठडीतले आहेत, कुळातले आहेत. अच्छा. आणि म्हणून की काय, त्यांच्या प्रत्येक नाटकात हा एक तरी भगवान शंकरांवर पद लिहिलेलं आलंच आहे. हो आणि म्हणूनच मुद्दामच हा. त्या कुलदैवताला स्मरण करण्यासाठी हा आज हीच नांदी निवडली, याचं कारणच ते. हो म्हणजे नटराजाला अभिवादन करून आपण आपल्या नाटकाची नेहमी सुरुवात करतो. हो. आणि आपल्या मराठी किंवा महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की नांदी झाल्यावरच नाटकाचं, म्हणजे तो बरं. कुठलाही भाग असू दे, कोकणातलं नाटक असू दे किंवा विदर्भातलं नाटक असू दे, कुठलंही नाटक असू दे, संगीत नाटकाचं तर नांदीने सुरुवात व्हायची. आणि बरोबर. ती परंपरा आजतागायत संगीत नाटकांमध्ये आपण आपल्याला पाहायला मिळते. आता पुढचं कुठलं नाटक अण्णांचं तुम्ही त्याविषयी सांगता? खरं सांगायचं म्हणजे झालं, त्यांची असंख्य नाटकं आहेत. त्यांचं सर्वात पहिलं लिहिलेलं नाटक आहे ते म्हणजे पंडितराज जगन्नाथ, वा. ज्या नाटकामुळे हं. संगीत रंगभूमीचं पुनरुज्जीवन झालं. अच्छा. पुनरुज्जीवन म्हणजे असं हं. की 1880 सालापासून जी संगीत रंगभूमीची सुरुवात झाली हं. आणि जो उत्कर्ष साधला, जो अत्यंत सुवर्ण काळ संगीत रंगभूमीचा लोकांनी पाहिला, अनुभवला, हा. विशेषतः बालगंधर्वांच्या काळात, हा. खाडिलकर, बालगंधर्व, हा. या युगामध्ये लोकांनी अक्षरशः सुवर्णकाळ अनुभवला. हा. आणि त्यानंतर मात्र संगीत रंगभूमीची थोडी पिछेहाट झाली. हं. बोलपटांचा जमाना आला, हा. चित्रपट आले आणि मग लोक तिकडे आकृष्ट झाले हं. आणि रंगभूमी, संगीत रंगभूमी मागे पडली. हा. अशा वेळेला लोकांना खरी तहान लागली होती म्हणा, हं. की असं वाटत होतं काहीतरी नवीन रंगभूमीवर यावं. हा. हा. नवीन म्हणजे असं हा. की ती पौराणिक नाटकं, त्या स्टाईलची नाटकं बघून बघून लोक कंटाळले होते. हो. अशा वेळेला काहीतरी वेगळं रंगभूमीवर येण्याची वाट पाहत असतानाच हा. हे पंडितराज जगन्नाथ नाटक रंगभूमीवर आलं हा. आणि त्यांनी अक्षरशः इतिहास घडवला. हा. बरोबर. या नाटकाने हो. संगीत रंगभूमीचं पुनरुज्जीवन झालंय म्हटलं ते याच कारणासाठी, हा. कारण इथून जो प्रवास सुरू झाला ना हा. संगीत रंगभूमीचा, तो पुन्हा पुढची 10-20 वर्ष अत्यंत बहारीचा काळ लोकांनी अनुभवला. नक्कीच. पण याची म्हणजे आजच्या तरुण पिढीला आपण कथा सांगायची असेल तर ती तुम्ही पंडित जगन्नाथ त्यांच्याविषयी सांगा, या नाटकाविषयी सांगा. जगन्नाथ पंडित हा. हा शहाजहान बादशहाच्या दरबारी असलेला हा. कवी. हम्म. कवी जगन्नाथ हा. हे उर्दूवरही तितकंच प्रभुत्व असलेलं आणि संस्कृतवरही प्रभुत्व असलेला असा हा कवी. हा. त्यांची गंगालहरी, भामिनी विलास, रसगंगाधर असे अत्यंत गाजलेले ग्रंथ होते, जे अभ्यासकांना आजही अभ्यास करायला खूप हो. आवडतील किंवा आजही ते अभ्यास करण्यासारखे आहे. आहेत. हा. आणि केसरीवरती पूर्वी एक श्लोक येत असे, हा. तो वाचून अण्णांचे, तो जगन्नाथ कवीचा होता. हा. आणि हे जेव्हा गोखले अण्णांना कळलं तेव्हा त्यांची जिज्ञासा जागृत झाली की हा कवी आहे कोण. कोण आहे? हा. आणि त्याचा अभ्यास त्यांच्या कॉलेजच्या जीवनापासनं इतकी वर्ष झाली त्यांनी सुरू केला. वा. आणि हे सगळे ग्रंथ त्यांनी अभ्यासले. हा. आणि नंतर तो विषय इतका मनात घोळत होता, हा. हा. पण खरं सांगू का, त्यांच्या मनातही नव्हतं की आपण नाटककार होऊ. नाटक लिहू. बरोबर. हा. नाटककार होऊ असंच वाटलं नव्हतं. अच्छा. हे नाटक त्यांच्या वयाच्या 40व्या वर्षी रंगभूमीवर आले. हम्म. म्हणजे लिहिलं त्यांनी 37-38व्या वर्षी, हा. ठीक आहे, पण रंगभूमीवर 60 साली आलं. अच्छा. आता हे नाटक जेव्हा लिहिलं हा. त्यावेळेला कुठेही वाटत नसताना हा. लोकसत्तेतल्या काही जणांनी खूप आग्रह केला. हा. नंतर माझ्या मामांनी वगैरे आग्रह केला, माझ्या आजोबांनी आग्रह केला की हा. तुम्ही नक्की लिहू शकाल, तुम्ही प्रयत्न करा, हा. हे नाटक खूप छान होईल. हा. आणि मग त्यांनी ते लिहिण्याचं धाडस केलं. आणि पहिल्यांदा मामा पेंडसे, नटवर्य मामा पेंडसे, हा. त्यांना हे नाटक वाचून दाखवलं. ते म्हणाले मी तुम्हाला योग्य जागी घेऊन जातो. हा. आणि मग ते नाटक भालचंद्र पेंढारकरांच्या पुढे वाचलं गेलं वा. आणि नंतर ते रंगभूमीवर आलं. हा. तरुण पिढीला
जगन्नाथ कवी कोण आहे हे हे या नाटकामुळे खूप कळलं त्या त्या काळच्या. काळात आता आताच्या तरुण पिढीला म्हणायला आता प्रयोगच होत नाहीयेत ना. हा त्यावेळेला हा 60 साली जे काही प्रयोग झालेत पंडितराजचे, हा ते म्हणजे हजारो प्रयोग झाले. त्या प्रयोगाला बिर्ला मातोश्री सभागृहात बसायला जागा मिळायची नाही. हम्म. गँगवे मध्ये सुद्धा लोक बसत होते. हा. सतत सगळे प्रयोग हाऊसफुल. हा हाऊसफुलचा बोर्ड हा आत्ता बघतोय, हो, पण तो हो. पंडितराजनी केव्हाच हे काम केलेलं आहे. आणि सतत त्यामुळे आपोआप जगन्नाथ कवीची ओळख हा तरुण पिढीला त्या काळच्या हा झाली. आता जर वाचनाची आवड असेल हा. आणि हे नाटक तरुण पिढीने वाचलं हम्म. तरी त्यांना कळेल. हा नक्कीच. आणि या नाटकातलं गाजलेलं पद आता आपण ऐकूया. काय आहे हा, माहितीये, पण- गाजलेल्या पदापर्यंत येण्यापूर्वी हा पंडितराज जगन्नाथ हा. या नाटकाने जी काही ऐतिहासिक कामगिरी केली हो. मी सारखी सांगते. हो. कारण विद्याधर गोखले जे मगाशी पहिल्यांदा तुम्ही ओळख बोलले. करून देताना म्हटलं की उर्दू भाषा, संस्कृत भाषा हो. या दोन्हीवर त्यांचं प्रभुत्व प्रभुत्व. होतं. आणि ते प्रभुत्व असल्यामुळे या नाटकात सातत्याने जाणवत राहिलं. हा. ते लिखाणामध्ये सतत पहिला अंकच मुळी उर्दू आणि संस्कृतची जुगलबंदीच होते जणू काही, अच्छा. असं वाटावं अशा तऱ्हेचे शेरो शायरीचा मुक्त वापर केला गेला होता. हम्म. आणि तो पहिला अंक म्हणजे एक मैफिल होऊन जायची सवाल जबाबासारखी. वा. आणि त्याची कीर्ती इतकी दूरवर पसरली की दिल्लीतल्या एका प्रयोगाला हम्म. त्या काळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. वा. त्यांनी सांगितलं होतं मी 10 मिनिटांसाठी येईन, हा पण पहिला अंकच सगळा शेरो शायरीचा आणि तो बघितल्यावर हा त्यांनी सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल केल्या हा. आणि ते नाटकाला बसले. वा. आणि त्यांनी कलाकारांचं खूप कौतुक केलं. हा. या नाटकाने असाही इतिहास घडवला. हा. या नाटकाने त्या काळचा रेल्वेने केलेला भारतभर दौरा हा. हेही फार मोठं वैशिष्ट्य वैशिष्ट्य ठरलं. आहे. हा म्हणजे पहिलं नाटकाची टीम असेल म्हणजे एक, आणि त्या हा, काळची त्या काळी हो त्या काळचा शोले सिनेमा म्हणा, हा म्हणजे जबरदस्त सगळे नावाजलेले, म्हणजे किती नावाजलेले लोक असावे. हा. भालचंद्र पेंढारकर मंगला संगिरी ते होते, हा. पण शहाजहान बादशाच्या भूमिकेत खुद्द मामा पेंडसे वा. ते होतेच. हम्म. साधं दाराशुकोचं छोटस काम, पण त्यासाठी सुद्धा चित्तरंजन कोल्हटकरांसारखा हा. कसलेला नट, नट. हा. शंकर घाणेकर, विनोद मूर्ती, हम्म. प्रसाद सावकारांना या नाटकाने नाव मिळालं. हो. त्यांचं पहिलं नाटक पहिलं आहे. नाटक. त्यामुळे त्याही अर्थाने पंडितराज जगन्नाथ पण सगळी नावाजलेली लोक त्या हो. नाटकामध्ये, मुख्य म्हणजे मास्टर दत्ताराम ज्यांनी मनसूर खाची भूमिका केली आणि अत्यंत गाजली. त्यामुळे सर्वार्थाने गाजलेलं नाटक हे पंडितराज जगन्नाथ. या नाटकात उर्दू आणि संस्कृतचं जसं गद्यात दिसलं तसं पद्यात सुद्धा हा. एक गाणं आहे, तुम्हाला कदाचित माहिती असेल, नयन तुझे जादूगार जादूगार. ऐकलं तर त्या गाण्यात सुद्धा त्यांनी जादूगरे नैना तोरे हा ठुमरीचा मुखडा घेतला हा. आणि त्याच्यात संस्कृत श्लोक मिसळला. हा. एक लोचने हरिण गर्व मोचने, म्हणजे हरिणीचा जो गर्व आहे तो दूर कर, तर हरिणीचा हरिसी नूर त्यात सुंदरी कशास काजळे हे घालतेस नयन तुझे जादूगार, जादूगार. अशी गाणी तयार केली. वा. आणि या नाटकातली सर्व पद, या नाटकातले संवाद, सर्व दृष्टीने भाषा वैभव म्हणजे काय असतं हा. हे अनुभवायचं असेल तर फक्त आणि फक्त पंडितराज जगन्नाथ हे नाटक अभ्यासावं लोकांनी. हो. इतकं हे नाटक हो, अगदी सर्वांग त्याच्यावर सुंदर झालं. डॉक्टरेट करण्यासारखं ते नाटक आहे. म्हणजे आपल्या मराठी वाङ्मयाच्या मुलांनी त्याच्यावर डॉक्टरेट करण्यासारखं असं नाटक आहे. तर या नाटकात या नाटकातलं अत्यंत गाजलेलं पद हा. मी सांगायला पाहिजे. हो. तशी आवश्यकता नाहीये, तरी पण आपण ऐकूया त्याचा कुठलं असेल? जय गंगे मग भागीरथी. तेच तर तुमच्याकडनं अपेक्षित ना. जय गंगे भागीरथी हा. या पदाच्या बद्दल मुख्य म्हणजे ते गाणं ऐकण्यापूर्वी, पद हा. ऐकण्यापूर्वी हा. नॉन महाराष्ट्रीयन लोकांना सुद्धा नाट्यसंगीत माहितीये का विचारलं तर त्यांना जयगंगे माहिती असतं. हो. असा अनुभव अनेक वेळा आला. हा. हे जे पद आहे ना, हे पद नाटकात नव्हतं पहिले 5 प्रयोग. अच्छा.
हे पदच नव्हतं. बरं. प्रसाद सावकारांना फक्त सावनगनगर जे एकच गाणं होतं हा, हा. आणि ते गाणं ऐकल्यावर, प्रसाद सावकारांची तयारी ऐकल्यावर हा. लोकांनी आग्रह केला की यांना अजून एक तरी पद असावं नाटकात. हा. आणि नंतर मग हे पद त्या नाटकात वर्ण नंतर घातलं गेलं. हा. असं कधीही वडिलांनी केलं नाही. हा. ते नेहमी म्हणायचे की सहजगत्या संवादातून जे हो. पद येतं तेच ठेवायचं, बरं. पण त्या आग्रहास्तव हे नंतर लिहिलं गेलं. हा. आणि हे लोकप्रियतेचा सर्वार्थाने कळस गाठला गेला. हम्म. HMVच्या रेकॉर्ड्सचा खप सर्वाधिक हा. याच पदाचा झाला. हा. प्रसाद सावकारांना खूप लोकप्रियता या पदाने मिळाली. हा. आणि वसंत देसाईंचं उत्तम संगीत हम्म. असलेलं हे नाटक पहिलं सिनेमॅटिक संगीत ज्याला म्हणता येईल हा. असं संगीत आणि बॅकग्राऊंड म्युझिकचं म्हणजे काय नाही या नाटकाने दिलं. हो. त्या काळात बॅकग्राऊंड म्युझिक कधी वापरलंच गेलं नाही संगीत नाटकासाठी. हा. हे काम या नाटकाने केलं. हम्म. या नाटकाची खूप काही महती आहे, पण जयगंगेशिवाय पुढे हा. जाऊच शकत नाही. तेव्हा पण नक्कीच ऐकूया. हो, नक्की. भागीरथी
शंकर लहरी लहरी जाने नादती लहरी लहरी जाने नादती शिव सुंदर तेजी चिदानंद शिव सुंदर तेजी पावन तेजी तू मूर्ती पावन तेजी तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी. शुभदाताई, मी तुम्हाला आता असं विचारेन की अण्णा घरी कसे होते, म्हणजे अण्णांच्यामुळे सगळी थोर कलाकार मंडळी तुमच्या घरी येत असेल आणि एक काय म्हणतो तर नकळत तुमच्या वयात, तुम्ही तेव्हा लहान लहान असाल तेव्हा एक संस्कार तुमच्यावर झाला अण्णांच्या मार्फत, तो त्याविषयी ते आम्हाला ऑफ बीट म्हणतात ना, ऑफ स्क्रीन आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्याविषयी थोडंसं सांगा. घरी अण्णा कसे होते आणि घरी येणारी कलाकार मंडळी त्यांना तुम्हाला प्रत्यक्ष पाहता आलं, त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. प्रत्यक्ष पाहता आलं, अनुभवता आलं. हा. केशवराव दात्यांपासनं वा. मामा पेंडसे, केशवराव दाते, भालचंद्र पेंढारकर, नंतर नंदा पातकर, आता ते हयात नाहीत पण अण्णांचे अगदी खास मित्र होते. अच्छा. ते अशी खूप मोठी मंडळी, निळकंठबुवा होते, संगीत देणारे तर सगळे होतेच होते, हा, हा. पण मुख्य यातले प्रामुख्याने जे येणारे ते ज्यांना गुरुस्थानी अण्णांनी मानलं ते म्हणजे केशवराव दाते. वा. आणि त्यांना पाहण्याचं, त्यांचं बोलणं ऐकण्याचं भाग्य लाभलं. आणि खरं सांगायचं, रामभाऊ मराठे सर्वात, ते जेव्हा यायचे ना घरी, हा. नुसती गाण्याची मैफिलच रंगलेली असायची. नको सूर, नको ताल, काही गरज नाही. हा. एक 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 चिजा ते ऐकवत असत आणि त्याच्यावर काही पद लिहिता येतंय काही अण्णा बघत असत. हा. आणि हे अनुभवताना शाळेत होतो हो. तेव्हाचं वय एवढं मोठं नव्हतं, पण ते संस्कार नकळत कानावर इतके झाले हा. आणि तिथनं सोडवायचं नाही, त्या खोलीतनं दुसऱ्या खोलीत जावंसं वाटायचं नाही. हा. जरी आम्हाला हाकलायचे सगळे, जा तुम्ही झोपा, उद्या कॉलेजमध्ये आणि जाय की नाही, अभ्यास शाळा करा. आहे की हो. नाही, काय आहे. तिथेच गप्पा ऐकत बसलेलं, कारण ते ऐकता ऐकता हा. खूप काही अनुभवता येत होतं. आणि खरंच किती भाग्यवान ना तुम्ही, किती एवढ्या सगळ्या कलाकारांना एवढ्या मोठं, म्हणजे आम्ही ज्यांना बघू सुद्धा शकलो नाही आणि त्यांना तुम्हाला सगळं प्रत्यक्ष अनुभवता आलं. हो. आणि नाटक कसं घडतं किंवा नाटक कसं बसवतात हे सुद्धा दिग्दर्शनाच्या माध्यमातून, म्हणजे एक दिग्दर्शन म्हणून अण्णांनी पाहिलं आहे. काही नाटकं लिहिली तर आहेतच, शिवाय दिग्दर्शनही केलं आहे, त्याची नाट्यपदं पण लिहिली आहेत. नाही, काय आहे, आता अण्णांनी संगीत नाटकातली पदं हा. ही त्यांनी स्वतः लिहिली. काही काही नाटकामध्ये असं होतं हा. की पद दुसरं हा. लेखक लिहितात, लिहितात. हा. तसं झालं नाही. त्यांनी स्वतः पद तर लिहिलीच, हम्म. परत दुसऱ्यांच्या नाटकासाठी पण त्यांनी पदं लिहिली. हा. आणि तीही खूप गाजलेली गाजली. पदं आहेत की ज्यांनी दुसऱ्या नाटकासाठी लिहिली. हा. त्यातलीच एक विख्यात नांदी म्हणजे विश्वनाट्य सूत्रधार हा. तूच श्याम सुंदरा, बरं. तर ते शाबास बिरबल शाबास साठी लिहिलेली नांदी होती, हा. पण ती खूप गाजली. तर हे तर ही पदं लिहित असताना त्यांचं खास वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे त्यांचा मूळ पिंड कवीचा होता. हा. ते कवी असल्यामुळे त्यांच्या लिखाणात हम्म. सुबोधता होती, हा. नादमयता होती. आणि संपूर्ण जेव्हा गाणं ते लिहित असत ना, हम्म. ते अतिशय वृत्तबद्ध, हम्म. संगीतकाराला चाल द्यायला कधी कठीणच गेलं नाही. हा. सगळे म्हणायचं गोखल्यांचं पद आहे ना, ठीक आहे आम्ही देतो चाल, काही फरकच पडत नाही. कारण का, ते लईमध्ये वृत्तामध्ये छंद. परफेक्ट असायचं. हम्म. आणि त्यामुळे कारण त्यांचा वृत्तशास्त्राचा अभ्यास, हा.
आणि नकळत झालेले संस्कार काय असतात तर त्यांनी स्वतः वडील सांगत असत की किंवा त्यांचं काम आम्ही बघितलंय, कुठलंही काम हे परिपूर्णच असलं पाहिजे, ते अभ्यास करूनच केलं पाहिजे, कसं तरी केलेलं त्यांना चालायचं नाही. रोजचा अग्रलेख जरी असला रोजचा हो हो तरी तो फेअर करायचा. हा नुसतं असं कसं तरी लिहिलंय नाही, हा. हे त्यांना चालायचं नाही. बरं तर त्यामुळे काय व्हायचं की लिखाणात सुद्धा एकदम परफेक्शन पाहिजे, अभ्यासपूर्ण पाहिजे आणि जे जे त्यांचं अष्टपैलुत्व आहे त्यातला प्रत्येक पैलू त्यांनी अभ्यासपूर्ण वाढवलेला आहे. असं नाही की कवी ते उपजत होते, काव्य त्यांच्या अंगात भिनलेलंच होतं, हा. पण बाकी सर्व पैलू अगदी वक्ता म्हणून सुद्धा हो. त्यांनी खूप घोटवले, कित्येक शैली घोटवले, लिखाणाची पण बोलण्याची पण, हा. आणि नंतर ते फार प्रसिद्ध झाले. हो. तर हे संस्कार नकळत आमच्यावर होतच गेले की एखादा कार्यक्रम करायचा आहे तर असं तसं चालणारच हा. नाही, ते परफेक्टच असलं पाहिजे. हा. तर ते आपोआप होत गेलं. बरं. आता शुभदा ते एवढे सगळे कलाकार तुमच्याकडे येत होते घरी, तर त्याच्यामध्ये छोटा गंधर्व देखील येत असतील ना? हो तर अच्छा. अगदी अगदी छोटा गंधर्व पुण्याला राहत होते, हा. पण ते कारण परतवे मुंबईत आले हा. की येत असत आणि छोटा गंधर्व हे स्वतः वाग्यकार म्हणजे संगीताच्या भाषेत त्यांनी खूप बंदिशी रचल्यात, हा. त्यामुळे त्यांना कवितेचा नाद होता. वा. इव्हन त्यांनी काव्यातल्या काही कल्पना सुद्धा अण्णांना सुचवल्या नाटक लिहित असताना. हा. विशेषतः नारायण नारायण नाम तुझे अतिपावन हा. हे गाणं जेव्हा अण्णांनी लिहिलं तेव्हा त्यातल्या कल्पना हा. छोटा गंधर्वांनी सांगितलं की या कल्पनेवर तुम्ही पुढे अंतरा लिहा, आणि मग ते लिहिलं. ते गाणं होतं सुवर्ण तुला नाटकाचं. हा. आता हे सांगते की सुवर्ण तुला हा. हे नाटक संगीत रंगभूमीवर अशी एकमेव घटना आहे बरं का. हा. 9 ऑक्टोबर 1960 ला हा. पंडितराज जगन्नाथ हे नाटक रंगभूमीवर आलं हम्म. आणि 10 ऑक्टोबर 1960 ला अच्छा. संगीत सुवर्ण तुला हे नाटक रंगभूमीवर आलं. हा. फक्त एक दिवसाच्या एका फरकाने दिवसाचा. हा. रंगभूमीवर दोन्ही अत्यंतिक गाजलेली नाटकं सादर झाली. वा. ही एकमेव घटना असेल. हम्म. आणि दोन्हीचे विषय वेगळे परत, हा. एक ऐतिहासिक आणि एक आणि एक पौराणिक. हा. आणि पौराणिक नाटक आता इथे सुद्धा विद्याधर गोखले म्हणजे एक परंपरेतले नाटककार अशी त्यांची ओळख होती. हा. परंपरेतले म्हणजे कसं तर अण्णासाहेब किर्लोस्कर, काकासाहेब खाडीलकर आणि गोविंद बल्लाळ देवल देवल. हे प्रामुख्याने ते नाटककार, यांच्या परंपरेतले हे नाटककार. हा. आणि म्हणून सुवर्ण तुला नाटक पाहताना पदोपदी जाणवतं सौभद्र परंपरेला अनुसरून त्यांनी ते नाटक लिहिलं. हा. त्यामुळे सौभद्र मधले संवाद जसे घरगुती कौटुंबिक सहज आहेत हम्म. तसेच संवाद सुवर्ण तुलेत अगदी सहज गत्या आलेले हा. संवाद आहेत. हा. आणि अतिशय खेळकर, मुळात त्यांचा स्वभावच होता हा. कोट्या करत खेळकर पद्धतीने खटकेबाज असेच त्यांचे संवाद असत. हा. आणि त्या काही वेळेला म्हणतो ना खूप कसलेला नट नसेल, अभिनेत्री नसेल तरी चालेल, नुसतं त्यांनी लिहिलेले संवाद हा. यथायोग्य पाठ करून म्हटले तरी ठराविक लेवल पर्यंत नाटक नक्की रंगतच, कारण तो आशा आपोआप येतो. हा. तर ते जे खेळकरपणा ठेवायचा हम्म. हे त्यांचं जे गणित होतंय नाटकाचं, नाही. जरी गंभीर विषय असेल तरी सुरुवातीचा काही काळ हम्म. हे नाटक अत्यंत खेळकर पद्धतीने राहिलं पाहिजे. विनोदामुळे ऑडियन्स आपल्या ताब्यात येतो. हा. हे जे तत्व होतं ना हा. ते त्यांनी सगळीकडे ठेवलं होतं. बरं. ते नाटकात होतं, तेच त्यांचं भाषणातही होतं. हा. आणि म्हणून वक्तृत्व कला, तर तुम्ही संस्कार विचारलेत म्हणून सांगते, हा. वक्तृत्व कला त्यांनी आम्हाला सहज, कधी असं घरी शिकवलं नाही, हा. पण काही काही मी स्पर्धेत भाग घ्यायची लहानपणी, हा. तेव्हा बोलत असताना एकदा असं झालं होतं मकरंद सोसायटीमध्येच एक हा. परिसंवाद ठेवला होता, पूर्वी गाडगे चेअरमन. अच्छा. आणि त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं की आजच्या तरुणांना झाले आहे तरी काय असा विषय होता. अरे वा. शिरीष पैंपासनं बरेच बोलायला होते आणि हा. सोसायटीची प्रतिनिधी म्हणून मी बोलणार होते. अच्छा. बोलले मी सगळं.
आणि तेव्हा ते असे लोकसत्तेच्या कार्यालयातनं थकून बागून आले होते. हा. पाठीमागे बघतात तर मी बोलते, उभे राहिले पाठीमागे ऐकत. हा. नंतर मग घरी आल्यावर म्हणाले, बोललीच चांगली, पण पहिल्या वाक्यापासून टणटण करत बोलायचं नाही आपले विषय. हा. आपले सगळे मुद्दे पहिल्या वाक्यापासून नाही सांगत सुटायची. हा. पहिल्यांदा विषयाला सोडून असेल तरी चालेल, हम्म. पण थोडीशी विनोद निर्मिती झाली पाहिजे, हा. तर तो ऑडियन्स आपल्या ताब्यात येतो. हम्म. आणि मग कितीही सिरियस थॉट असला वा. तरी तो आपोआप त्यांच्या पचनी पडतो. हा. हे तत्व कायम लक्षात ही ठेव. पण एक कला आहे. तर असं त्यांनी नाटकामध्ये पण सांभाळलं. हम्म. तसं त्यांनी खूप जणांना शिकवलं. तर सुवर्ण तुला नाटक पाहत असताना, हा. ऐकत असताना या गोष्टी आपल्याला खूप आढळतील. हा. इतके संवाद, अगदी सहज संवाद आहे हा. आणि तितके सहज सुंदर गाणी पण आहे. बर. तर सुवर्ण तुलाची जी संहिता आहे ती नेमकी काय होती, म्हणजे कथा काय होती त्या? कथा अगदीच साधी आहे. हा. ती फुले का पडती शेजारी गाणं आहे ना, तसंच आहे ते. हा. बहरला पारिजातदारी, पारिजातकाच्या फुलावरून सत्यभामा रुक्मिणीमध्ये झालेलं भांडण. अच्छा. आणि त्याच्यात नारद मुनीने घातलेली भर हा. कळलावेपणाने. हा, हा. आणि शेवटी राधा येऊन त्याचं छान भक्ती कशी श्रेष्ठ आहे पटवून देते. इतकं साधं भोळं साधं कथानक, हा. पण ते फार सामान्य लोकांना अतिशय आवडलं. हा. आता त्यातल्या संगीताचं हम्म. वैशिष्ट्य असं हा. की त्यामध्ये जे कलाकार होते ना, छोटा गंधर्व म्हणजे ओरिजिनल पहिल्या प्रयोगात काम केलेले हा. छोटा गंधर्व होते नारद, वा. कृष्ण होते प्रसाद सावकार, वा. सत्यभामेच्या भूमिकेत होते कान्होपात्रा केणेकर, हम्म. आणि रुक्मिणीला इंदू नावेलकर म्हणून गद्य हा. काम करणारी नटी होती. बर. प्रमुख 3 भूमिका यांच्या. हे करत हा. असत. काही प्रयोग झाले, खूप गाजलं, आणि याचं संगीत हम्म. छोटा गंधर्वांनी 1.5 दिवसात केलं. अच्छा. 1.5 दिवसात सगळी गाणी संगीतबद्ध केली. आणि मुख्य म्हणजे हे नाटक रंगभूमीवर ज्यांनी आणलं, हा. कला मंदिर संस्थेचे संस्थापक गोपीनाथ सावकार, वा. त्यांनी ते बलरामाचं काम करत असत हा. त्यामध्ये. आणि त्यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं होतं, बसवलंही होतं. आणि गोपीनाथ सावकारांकडनं इतकं छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या, तर त्यांनी खूप छान तऱ्हेने ते नाटक बसवलं. हा. कालांतराने असं झालं, हे नाटक वेगवेगळ्या संस्थांनी सादर केलं. हम्म. त्यामध्ये कलाकार बदलत गेले. हो. आणि मग कलाकार बदलल्यावर प्रत्यक्ष पहिलंच छोटा गंधर्वांनाच प्रकृती अस्वास्थ्यामुळे हम्म. काही, मला वाटतं 100-150 प्रयोग झाल्यानंतर हम्म. काम करता येणार नाही बर. अशी परिस्थिती निर्माण झाली. हा. त्या जागी मास्टर दामले म्हणजे नूतन पेंढारकर, ज्यांना हम्म. पदवी दिली गेली, त्यांनी पुढे सगळे प्रयोग सुवर्णतुलेचे हम्म. नारदाचं काम त्यांनी केलं. झालं असं की त्यांची गाण्याची पठडी ही भालचंद्र पेंढारकरांच्या स्टाईलची, हम्म. छोटा गंधर्वांच्या चाली या अगदी खूप गोड हम्म. आणि म्हणजे मृदू जरा स्वर हो. असले, ते त्यांच्या गळ्याला शोभणारे नव्हत्या. हम्म. मग त्यांनी स्वतःप्रमाणे त्या चाली करून घेतल्या, त्यांच्या हा. त्यांनी तशा केल्या. हा. प्रसाद सावकारांच्या जागी नंतर राम मराठे कृष्णाचं काम करायला लागले. हा. मग ते करायला लागल्यावर त्यांनी चाली बदलल्या नाही, त्याच हा. गायल्या. पण जी 2 गाणी घेत नव्हते नाटकात, हम्म. ती गाणी नवीन रामभाऊ आल्यावरती घेतली. त्यांनी ती लिहिली. सादर हा. केली. त्यांनी म्हणजे संगीत दिलं आणि ती गायली गेली. हा. त्यानंतर विश्वनाथ बागुल पण काही काळ करत होते. म्हणजे त्याच्या टीम खूप झाल्या हा. सुवर्णतुलेच्या. पण प्रामुख्याने जे मी पहिल्या प्रयोगात तुम्हाला उल्लेख केला ना, की रुक्मिणी गाणारी नव्हतीच. हम्म. रुक्मिणीला एकही पद नव्हतं. हा. पण नंतर असं झालं की कान्होपात्रा सत्यभामेचं काम पहिल्या प्रयोगापासून करत होते, हा. आणि त्यांना नाटकातनं काढून टाकणं म्हणजे त्यांचं त्याच्यावर चरितार्थ अवलंबून होता, हम्म. ते योग्य ठरणार नव्हतं. आणि जयमालाबाई शिलेदार, शिलेदार. त्यांचं इतकं नाव होतं हा. की त्यांना सत्यभामेसाठी विचारलं. वा. त्या सत्यभामा झाल्यावर कान्होपात्राबाईंचं काय करायचं. हा. मग त्यांना रुक्मिणीचं काम, वा. म्हणजे तुझं आर्थिक नुकसान होणार नाही एवढं आम्ही बघतो, हा. असं वडिलांनी समजून सांगितलं. वा. आणि मग रुक्मिणीचं काम दिलं. हम्म. त्यांचं मी काय करू, रुक्मिणीकडून एक पण गाणं नाही, नाही ते नाही, असं त्यांचं सुरू झालं. थांब जरा,
आपण पद लिहू. लिहू. 2 पदं लिहिली रुक्मिणीसाठी. हा. आणि ती रुक्मिणीची पदं आता काय करायचं, रामभाऊ करत होते कृष्णाचं काम. हा. मग त्यांना सांगितलं तुम्ही संगीत द्याल का. हम्म. रामभाऊ म्हणाले छोटा गंधर्वांनी इतकं सुंदर संगीत दिलंय, हा. त्याला माझं म्हणजे ठिगळ लावल्यासारखं वाटेल, ते बरं नाही वाटणार. अहो द्याव, काही नाही होत. हा. वडिलांनी खूप आग्रह केला. हा. म्हणाले बघतो शक्यतोवर त्यांच्या स्टाईलनी जितकं करता येईल तेवढा हा. प्रयत्न करतो, असं म्हणून त्यांनी हा. त्यानंतर त्याच्या संगीत दिलं चालिकेत. हा. त्यातलं एक पद आहे जी रुक्मिणीच्या तोंडी आहे. हा. अलीकडे ते लोकप्रिय झालं कारण पूर्वी नाटकात नव्हतंच ते. अच्छा. आणि अलीकडे मधुवंती दांडेकरांच्या आवाजात ते ऐकायला मिळतं. हम्म. कारण आपण आमची जी स्टुडंट आहे हो. तिच्या आवाजात ऐकणार आहोत. प्राजक्ता जोशी म्हणून गायलीये. हा. कोण ही सुंदरा यदुवरा. हा. ती श्रीकृष्णाला विचारते, जिची सेवा प्रत्यक्ष आपल्याला करावीशी वाटते, हम्म. अशी ही भाग्यवान स्त्री आहे तरी कोण. हा. आणि मग ते गाणं येतं. अच्छा. तर ते पद आपण नक्कीच ऐकूया. कोण ही सुंदरा यदुवरा, कोण ही सुंदरा यदुवरा, कोण ही सुंदरा यदुवरा, कोण ही सुंदरा यदुवरा, कोण ही सुंदरा यदुवरा. ललित गुण मंजिरी, मंजिरी ललित गुण मंजिरी, मंजिरी ललित गुण मंजिरी, मंजिरी ललित गुण मंजिरी. रसमय मधुरा, कोण ही सुंदरा यदुवरा, कोण ही सुंदरा. कोण ही सुंदरा यदुवरा. यदुवरा. कोण ही सुंदरा यदुवरा, कोण ही सुंदरा यदुवरा, कोण ही सुंदरा. यदुवरा. कोण ही सुंदरा यदुवरा, कोण ही सुंदरा. कोण ही सुंदरा यदुवरा. वसतजी निशिदिनी तव मनी, वसतजी निशिदिनी तव मनी, वसतजी निशिदिनी. वसतजी निशिदिनी तव मनी यदुवरा. वसतजी निशिदिनी तव मनी, वसतजी निशिदिनी तव मनी, वसतजी निशिदिनी तव मनी. वसतजी वसतजी निशिदिनी तव मनी, वसतजी वसतजी निशिदिनी तव मनी. रसिक मन मोहिनी, मोहिनी रसिक मन मोहिनी.
सुखकर चतुरा कोणहि सुन्दरा यदुवरा 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 कोणहि सुन्दरा कोणहि सुन्दरा कोणहि सुन्दरा यदुवरा. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युवा ऑन रेडिओ आणि आज आपण विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यासाठी शुभदाताई स्वतः वेळात वेळ काढून आलेले आहेत. तर शुभदाताई, आपण पुढच्या नाटकांकडे थोडंसं वळूया. खरं तर आपण सगळी नाटकं घेतली नाहीत, कारण एवढ्याशा एका तासाच्या कार्यक्रमामध्ये सगळी नाटकं घेणं तेवढं शक्य नाहीये. बरोबर. त्यातली अगदी ठराविक नाटकं आपण घेतली आहेत. तर त्यातलं एक नाटक म्हणजे संगीत मंदारमाला. तर मंदारमालेच्या काही आठवणी तुम्ही थोड्या सांगावं की कसं त्यांना ही संहिता सुचली, कसं नाटक त्यांनी लिहिलं, विषय कसा सुचला. काय आहे की लोकसत्तेत नोकरी करत असताना हा. आणि विशेषतः रविवारची लोकसत्ता सांभाळत असताना त्याची जी पुरवणी असायची ना, हा. ती सगळ्या कलाकारांच्या मुलाखती किंवा काही कलाकारांवरचे लेख हा. असे लिहिण्याच्या निमित्ताने हा. त्यांचं खूप कलाकारांशी संबंध आला अच्छा. आपोआपच. म्हणजे प्रत्येक नाट्यसंस्थेत त्यांचं जाणं येणं असायचं. हा. मग तिथे असलेल्या कलाकारांशी ओळख व्हायची. असं करता करता एकदा त्यांना एक गोष्ट हद्दू हस्सू का म्हणून संगीतातली एक गोष्ट आहे बरं. की दोघं जण ते गायक मोठे हा. हद्दू हस्सू खा म्हणून, अच्छा. आणि त्या गोष्टीत असं एक शेवटी प्रसंग येतो हा. की एक कडक बिजलीची तान असं म्हणतात त्याला. अच्छा. हा, कडक हा. बिजलीची कडक तान. बिजली तान. ती तान घेताना फासळी तुटून त्याचा मृत्यू मृत्यू होतो. हा. हे वामनराव सडोलीकरांनी अच्छा. ही कडक बिजलीच्या तानेविषयी हा. वडिलांना सांगितलं बरं. आणि ते त्यांना खूप नाट्यमय वाटलं. हा. अरे ह्याच्यावर फार सुंदर नाटक होऊ शकेल. बरं. हा विचार मनात आल्यावर हम्म. गवयाच्या जीवनावरती नाटक करू हा. असं मनात आलं. आणि मग ते कसं दाखवता येईल, तर ती दोघं गवई होते ना, त्यामुळे मग काय, मग त्यांच्या मनाने सुरू झालं की आपण जुगलबंदी दाखवली तर दोघांची. हे हा. म्हणजे विरोधात पण गाणं कसदार एकदम हा. ऐकायला मिळेल. अशा पद्धतीने त्यांनी नाटक लिहायला सुरुवात. सुरुवात केली. हा. आणि ते नाटक लिहित असताना असं झालं की त्यांनी जुगलबंदीचा सीन प्रथम लिहिला हम्म. आणि मग फ्लॅशबॅक पद्धतीने हे नाटक लिहिलं सगळं. अच्छा. नाटक लिहून पूर्ण झालं हा. आणि नेहमीप्रमाणे त्यांचं प्रत्येक नाटक त्यांनी केशवराव दात्यांसमोर वाचल्याशिवाय नाटक झालंच नाही कोणतंही. बरं. अच्छा. प्रत्येक नाटक हा. हा. पंडितराज पासूनच बरं. त्यांच्या सूचना मिळाल्याशिवाय काय त्यांनी होकार दिले. त्याशिवाय नाटक नाही येणार रंगभूमी. केशवराव दात्यांना घरी बोलावलं हा. आणि नाटकाचं वाचन झालं. मला अजून आठवतंय, हा. केशवराव दाते असे लोडाला टेकून बसले होते त्या गादीवर आणि सगळं नाटक ऐकलं. हा. नुसतं शांत बसलेत, काही वा. कॉमेंट्स नाहीत. हम्म. त्याच्यावरनच वडील समजले की हे काही विशेष आवडलेलं दिसत नाहीये. हा. हा. काय झालं, काय हा. नाही का बरोबर. हा. असं झालंय, आधी कळस आणि मग पाया, हा. हे सगळं बदलायला लागेल. काय झालं, अहो जो क्लायमॅक्सचा सीन तोच तुम्ही पहिल्यांदा लिहिलाय, हा. मग पुढे लोकांना काय इंटरेस्ट राहणार नाटकात. बरं. सगळं नाटक पुन्हा पहिल्यापासून लिहायला लागलं. अरे बाप. मी जे म्हटलं ना, अत्यंत कुठलीही गोष्ट परफेक्ट होईपर्यंत हा. कितीही मेहनत करायला लागली. हा. पंडितराजच्या वेळेला पण पेंढारकर बोलवायचे, 2-3 वर्ष ते लिहिण्याची प्रोसिजर चालू होती. परत 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 ते सगळे सीन लिहिले जायचे. हे नाटक पूर्ण नव्याने लिहायला लागलं. हो, केवढी मेहनत आणि त्यांची ते लिहिलं. निष्ठा. हो. आणि त्याचं वाचन झाल्यावर मग हे नाटक जेव्हा रंगभूमीवर आलं त्यावेळेला केशवराव दात्यांनी आणखीन एक मोलाचा सल्ला दिला. तो म्हणजे असा की राम मराठे काम करणार आहेत, हा. त्यांची गायकी आक्रमक आहे, हा. खूपच आक्रमक गातात, तर ह्याला तुम्ही सबंध नाटकात
सतत कोपिष्ट रागावलेला असाच दाखवा, हा. असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जेणेकरून ही गायकी त्यांना शोभून जाईल एकदम. वा. आणि मग अण्णांनी त्याच्यात लिहिताना तो स्त्री द्वेष्टा दाखवलं. मग ते सगळं कथानक त्याप्रमाणे रचलं गेलं. हा. आणि सतत चिडचिड चिडचिड करणारा अशा टाईप. हा. आणि मग जेव्हा संगीताच्या सुरांनी कसे बदल झाले ते सगळं पुढे होत गेलं. पण हे नाटक लिहिताना त्यांना अनेक लोकांचं, म्हणजे मला विशेष करून सांगायला आवडेल हा. क अनेक संगीतकारांच्या ते सान्निध्यात असायचे. लोकांना वाटायचं की विद्याधर गोखले गायक आहेत, हा. विद्याधर गोखले संगीत दिग्दर्शक आहेत, अशी पण त्यांची ओळख करून दिली गेली आहे अक्षरशः खरोखरी. हे काही खरं नव्हतं. हा. पण ते इतक्या गायक लोकांच्या सान्निध्यात होते. आणि बहुतेक सगळ्यांच्या 61ला 75ला हेच अध्यक्ष असायचे. हा. बोलण्याची कला उत्तम. बरोबर. त्यामुळे ना या सगळ्यांकडनं त्यांना वेगवेगळ्या सांगीतिक जी भाषा असते ना काही, हा. ती इतकी परफेक्ट माहिती होती की ऐकणाऱ्याला वाटेल अरे हा गाणारा असलाच पाहिजे, हा. त्याशिवाय हे सुचेलच कसं. बरोबर. रागांचं ज्ञान किंवा कसं सगळ्या म्हणजे बंदिशी, तुम्ही हा. हा. तर ते एक त्याच्यात संवाद आहे छोटासा. हा. वेळ असेल आता हो, तर हो. पटकन हो, म्हणून हो. दाखवतो. चालेल. म्हणजे त्यांचा जो कोट्या करत मी म्हटलं ना, हा. कोट्या मुश्किलपणे. करत हा. खेळकरपणे कसं लिहायचंय. तर संगीतामध्ये हा. त्या विनोदी पात्र आहे त्या नाटकातलं. हा. आणि त्याचं भैरव म्हणून त्याच्या तोंडी असलेला संवाद आहे. त्याच्यात तो म्हणतो राग असतात ना संगीतातले हो, वेगवेगळे, हो. तर त्याच्या तोंडी आहे इतर क्षेत्रात. हा. इतर क्षेत्रात राग येणं हे फार वाईट, फार वाईट. पण संगीतात राग येणं हे फार चांगलं. चांगलं. कळलं? हा. इतर ठिकाणी लय म्हणजे नाश बरबादी, हा. पण संगीतातली लय वा. ही आनंदाची शेजारी. वा वा. इतर ठिकाणी हरकती घेणारा हम्म. हा भांडखोर कुरकुऱ्या ठरतो, हम्म. पण संगीतात जागोजागी हरकती घेणं हा. हे फार चांगलं. कसं आहे कलाकाराचं. इतर ठिकाणी खटके खटकतात, पण संगीतात खटक्यांनीच बहार उडते. वा. हं? हम्म. इतर ठिकाणी फक्त शहाण्यालाच मान. हा. इतर ठिकाणी फक्त शहाण्यालाच मान, पण संगीतात मात्र शहाण्याप्रमाणेच अडाण्यालाही मान. हा. कडाडून टाळी यायची. वा वा. आता अडाणा हा राग विद्याधर गोखल्यांना कसा माहिती असेल, हम्म. शहाणा कानडा हे काय. काय. तर मैफिली त्यांनी खूप ऐकल्या होत्या. हा. रामभाऊंच्या बरोबर अनेक गाण्यांना ते जायचे. हा. ते स्मरणशक्ती अत्यंत दांडगी. हो. त्यामुळे एकदा ऐकलेला शब्द विसरणारच नाही. तर त्यामुळे हे सगळे शब्दप्रयोग ऐकल्यावर लोकांना वाटायचं हे नक्की गायक असतील. हम्म. पण अशा तऱ्हेने मंदारमालेच्या खूप गोष्टी आहेत, हा. खूप किस्से आहेत. त्या एका नाटकावर अख्खा कार्यक्रम होईल इतके आहेत. खरंय. पण एक मात्र मला आवर्जून सांगायला आवडेल हा. की मी जे म्हटलं की त्यांचा मूळ पिंड हा कवीचा होता. हा. कवी आणि नाटककार. जे आपण म्हणतो ना दोन्ही अर्थाने. हा. पूर्वी नाटककारांना कवी हा. म्हणायचे, त्याही अर्थाने आणि हा. काव्य. जे न देखे रवी सो देखे कवी म्हणतो ना आपण, हा. तसं मुंबई पुणे या प्रवासामध्ये त्यांना एक गाणं सुचलं. वा. कसं तर आता आपण मुंबई पुणे जाताना, आता सोडा आता एसी चेअर कारनी जातात, आता लोक काही एवढं निसर्ग सौंदर्य बघण्यात हो. आणि त्यात एक्सप्रेस वे मुळे तोही आणखी नाही. पण ते पूर्वी सेकंड क्लासनी, आणि ते कधी फर्स्ट क्लासनी जातही नव्हते. हा. म्हणायचे मला सेकंड क्लासनीच आवडतं. हा. का माहितीये का, तर समोरासमोर बाका असतात ना, हा. मग गप्पा मारायला एक गप्पा छान मारतात. मैफिल होते म्हणाले. आणि मग तिथनं खिडकीमधनं बघताना हा. जे झरे वाहत आहेत, वा. त्याचा जो आवाज येतोय, दरीमध्ये जो आवाज येतो, हम्म. तो दरी मुखातनं जो घोंगवणारा वारा आहे हा. आणि त्याचा जो नाद येत होता, त्याच्यात त्यांना भास झाला की सोहम सोहम वा. असा नाद येतो आहे. हम्म. आणि मग त्यांना पद सुचलं, हा. सोहम हर डमरू डमरू वाजे. वा. ही अत्यंत गाजलेलं गाणं. हा. दुसऱ्याही अर्थाने की शंकराच्या डमरू नादातून संगीताची निर्मिती झाली. हा. या दृष्टीने आपण आज हे पद हा. डमरू ओंकार नाद हे जो अंतर आहे तिथून ऐकूया, हो. म्हणजे लक्षात येईल की त्या संगीताचं वर्णन हा.
त्या बंदिशीमध्ये कसं केलं आहे बर. तर ऐकूया. हो ना. डमरू ओंकारनाद इथपासून सोहामर डमरू बाजे. वा. डमरूकारनाद परमेश्वर का प्रसाद परमेश्वर का प्रसाद परमेश्वर का प्रसाद डमरू ओंकारनाद परमेश्वर का प्रसाद उसके ही महिमा से उसके ही महिमा से गिरिकंदर गाजे गिरिकंदर गाजे 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 सोहम हर डमरू बाज सोहम हर डमरू बाज सोहम हर डमरू बाज उसके सुरतारों पे उसके सुरतारों पे सुखकारक झूले पर सुखकारक झूले पर झूम रहे सरिता सर झूम रहे सरिता सर भुवनत्रय साजे भुवनत्रय साजे सोहम हर डमरू बाज सोहम हर डमरू बाज सोहम हर डमरू बाज डमरू बाज डमरू तर श्रोते हो, आता जे आपण सोहमवर डमरू वाजे हे ठिकठिकाणी स्पर्धांमध्ये हे गाणं म्हटलं जातं आणि नवशिक्या मुलांकडनंही ते म्हटलं जातं. तसंच प्रथितयश संगीत म्हणजे सगळ्या कलाकारांनी हे गाणं म्हटलेलं आहे आणि आपल्या कार्यक्रमामध्ये हे गीत आपल्या शुभदाताईंच्या विद्यार्थिनी गीता देशपांडे यांनी हे सादर केलेलं आहे. आता शुभदाताई पुढच्या नाटकाकडे मी वळते, ते म्हणजे जय जय गौरीशंकर. आणि मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात की लोकसत्तेमध्ये आपली नोकरी सांभाळून म्हणजे अग्रलेख लिहिताना एवढं त्यांचं व्यस्त, एकीकडे नाटक लिहिणं मग एकीकडे नाट्यपद लिहिणं, वेगवेगळ्या नाटकांसाठी सुद्धा नाट्यपद त्यांनी लिहिलेली आहेत. तसंच आणि इकडे पत्रकारिता करणं लोकसत्तेमध्ये, ही सगळी तारेवरची कसरत अण्णांनी कशी काय त्यावेळी साधली आणि त्यातून हे जय जय गौरीशंकर या नाटकाचा जन्म झाला, त्याविषयी थोडंसं सांगा. जय जय गौरीशंकर हे नाटक लिहित असताना खरोखरी त्यांचं सर्व बाजूनी इतकं व्यस्त जीवन झालं होतं. म्हणजे संपादक या नात्याने तर काय जबाबदारी आहे मी सांगायलाच नको. त्यातनंही लोकसत्तेसारखं प्रथितयश असं वर्तमानपत्र, पण त्याचबरोबर त्यांची भाषणं महाराष्ट्रात असं एक गाव नाही की जिथे त्यांचं भाषण झालं नाही. वेगवेगळ्या वसंत व्याख्यानमालेपासून अनेक व्याख्यानमालांमधनं त्यांची भाषणं व्हायची. त्यासाठी सतत बाहेरगावी जाणं येणं, पत्रकारिता तर होतीच पण त्याबरोबर अनेक वेगवेगळे म्हणजे चित्ररंग लोकरंग अशी जे अंक निघाले त्याचंही संपादन करणं आणि त्याही बरोबर ज्याला म्हणतो ना की सर्व नाट्य संस्थांना त्यांचा आधार होता. अक्षरशः कुशल संघटक असं त्यांना म्हटलं गेलं की कित्येक संस्थांचा जन्म त्यांच्यामुळे झालेला आहे. त्यांनी त्याच्यातनं बऱ्याच संस्था घडवल्या आहेत. तर अशा सगळ्या म्हणजे कमालीचं व्यस्त, म्हणजे आम्ही तर म्हणायचो की एक बॅग भरून ठेवतात आणि मग दुसरी भरलेली घेऊन जातात, ती ठेवायची घरात आणि दुसरी घेऊन जायचं इतकं. पण मूळची प्रकृती उत्तम मुळात असलेली आणि झपाटले पण जे असतं ना, म्हणजे ते नेहमी म्हणायचं एखाद्या गोष्टीचं वेड असल्याशिवाय आत्यंतिक होत कुठलीही गोष्ट घडत नसते. तसं आत्यंतिक वेड हे त्यांना कारणीभूत झालं. पण गौरीशंकरच्या वेळेला मात्र खरोखरीच त्यांच्याकडनं ते लिहून पण होत नव्हतं, कारण एक फार मोठ्या संकटात नोकरीच्या ठिकाणी ते सापडले होते खरं तर. आणि त्यामुळे ते एक मानसिक स्थैर्य असायला पाहिजे तेही नव्हतं. आणि पेंढारकर इतके मागे लागले होते त्यावेळेला ललित कला दर्शला गरज होती की एक चांगलं नाटक यायलाच पाहिजे आर्थिक दृष्ट्या सुद्धा. आणि पेंढारकरांसाठी म्हणून त्यांनी, पेंढारकर म्हणाले मी तुमची सोय करतो, मी गोव्याला जाऊन राहा तुम्ही पाहिजे 10 दिवस आणि तिथे बसून द्या नाटक, पण हे नाटक पुरं करून द्या. आणि त्या काळात कसं बसं त्यांनी एक अंक लिहिला आणि लिहित असताना ज्या संकटात ते सापडले होते तर त्यांनी प्रस्तावनेत म्हटलंय की बुद्धिवादालाही चकित करतील अशा काही घटना घडल्या. त्या घटना म्हणजे त्यातून ते सही सलामत बाहेर पडले
आणि मग पुढचं नाटक म्हणजे आपोआप ते लिहून असं मनात आलं की नाही हे नाटक मी लिहायला घेतलं. हा. साक्षात भगवान शंकरांच्या जीवनावरचं नाटक आहे हा. आणि हे नाटक लिहित असताना मी यातून बाहेर पडलो या सही प्रसंगातून. सलामत, हे मी लिहायलाच पाहिजे, हा. हे मला पूर्ण करायलाच पाहिजे. वा. आणि मग त्यातून ते नाटक पूर्ण झालं त्यांच्या हातून. ते नाटक लिहिलं गेलं. हा. नेहमीप्रमाणे सगळी पद सगळी अत्यंत गाजली. हो. पण या नाटकातला एक किस्सा मी एवढ्यासाठी सांगते आहे, हा. तो किस्सा म्हणून फार महत्वाचा आहे असं महत्वाचं आहे तसं बघायला गेलं तर. पण आत्ता आपल्या मुलाखतीत हा. अशी गोष्ट आहे की भालचंद्र पेंढारकर, राम मराठे ही सगळी नावं इतकी बुजुर्ग आणि इतकी तत्वाला धरून वागणारी माणसं होती सगळीच. ती विचारता सोय नाही एकमेकांना. म्हणजे याचा पहिला प्रयोग झाला तेव्हा रामभाऊंच्या अंगात ताप असून सुद्धा 4-4, 3-3 प्रयोग त्यांनी सगळे केले. काही म्हटलं नाही की नाही निर्मात्याचं नुकसान होता कामा नये. बघा कसं प्रत्येक एकमेकाला धरून पूर्ण असतात धरून. असं. पेंढारकरांचं तत्व नाटक वेळेवर सुरू झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे. हा. काही हो किती म्हणजे जो मी पहिला किस्सा सांगितला हा. पंडित राजला पंडित नेहरू आले हा. पण त्यांच्यासाठी पण ते थांबले नाहीत. हा. नाटक वेळेवर सुरू झालं. सुरू झाल्यावर सावन गणगण जे गाण्याची सुरुवात होताना नेहरू आले. ऑडिटोरियम मध्ये आले हा. पण ते कोणासाठी थांबले नाही. ही शिस्त सगळ्या कलाकारांना माहिती होती आणि तो एक धाक होता. दरारा आणि होता. मग तो रामभाऊंना असं झालं एक प्रयोग शिवाजी मंदिरला ते निघाले ठाण्याहून वेळेत मध्ये. हा. हे सगळं गृहीत हा. धरूनच परत भगवान शंकराचा सगळा गेटअप पण एवढा करायचा आहे. आणि कुर्ला सायन असेच पावसाचे दिवस होते आणि इतकं पाणी तुंबलं की त्यांना बाहेर पडायचं मुश्किल झालं. बरं त्यावेळेला मोबाईल नाहीत काही नाही कळवायची सोय नाही. अक्षरशः ते गाडीतनं उडी मारून खाली उतरले रेल्वे लाईनच्या ट्रॅक मधनं बाहेर पडले. तिथून काही काळ चालत जाऊन टॅक्सी कशी बशी मिळाली ती पकडून शिवाजी मंदिरला. तोपर्यंत नाटक सुरू होऊन गेलं. कसं केलं असेल तर पेंढारकरांनी सगळे म्हणत होते पेंढारकरांना हो रामभाऊ नाही आले महत्वाचा रोल आहे असं काही छोटा मोठा नाहीये काय करणार. नाटक वेळेवर सुरू होईल म्हणाले. काय त्यांनी सुरू केलं. ते म्हणाले रमा रमण श्रीरंग हे गाणं आहे ना तुम्ही काळजी करू नका. या आहे ना मध्ये बघा त्यांचा स्वतःवरचा आत्मविश्वास की रामभाऊ पोचेपर्यंत मी हे गाणं लांबवू शकतो. पोचू दे ते होणार. आणि रामभाऊ पण कुठल्या जीवाच्या आकांताने ते शिवाजी मंदिरला पोचले. आणि जेव्हा ते पहिलं गाणं गायला बसले एंट्रीला तेव्हा पूर्ण मेकअपही झाला नव्हता. फक्त शंकराचं वेशभूषा केली आणि विग होता मेकअपच नाही. तसेच बसले आणि सुरू केला पहिला पण वेळेवर नाटक झालं. असे हे जे काही किस्से आहेत ना तर तो जे रमा रमण श्रीरंग हे गाणं जे आहे हे पेंढारकरांनी इतकं गाजलेलं गाणं. ते गाणं ऑडिटोरियम मध्ये सुरू झालं ते तुम्हाला दुसऱ्या क्षणी सगळ्या बुटांचा चपलांचा त्या तालावरती आवाज येईल ऐकायला. इतका ठेका धरून लोक बसायचे. तर हे पद आमच्या एका धवल भागवत म्हणून आहे ज्या विद्यार्थ्यांनी गायलं आहे. थोडस संपूर्ण गाणं नाही हे पण एखादं कडवं आपण जरूर ऐकूया असं मला वाटतं. खूप मोठं आहे. नक्कीच ऐकूया. रमा रमण श्रीरंग जय जय 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 पदार विंदी सदा रमावा पदार विंदी सदा रमावा पदार विंदी सदा पदारविंदी सदा रमावा माझा मानस भृंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय रमा
लज्जित होय अनंग हा हा लज्जित होय अनंग 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 संत जनाच्या कीर्तन रंगी संत जनाच्या कीर्तन रंगी संत जनाच्या कीर्तन रंगी संत जनाच्या कीर्तन रंगी रंगनाथ मोदंग रंगनाथ मोदंग जय जय रमारमण श्रीरंग जय जय रमारमण श्रीरंग जय जय रमारमण श्रीरंग जय शुभदाताई, आता विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तुम्ही वर्षभर बरेच कार्यक्रम ठिकठिकाणी केले, जसं मी सुरुवातीला म्हटलं. तर ह्या कार्यक्रमाची संकल्पना, निवेदन आणि सगळ्या कलाकारांची जमवाजमव आणि तो एक उदात्तपणे सादरीकरण करणं, हे खरंच हे जे शिवधनुष्य आहे ते तुम्ही लिलया पेलता आहात. म्हणजे गोखलेंची कन्या आहात, त्यामुळे ते तुम्हाला सहज शक्य होत आहे. कारण त्यांच्याकडनं सगळं तुम्हाला काय म्हणतात ते पिढ्यानंतर पिढ्या मिळालेला आहे. तो एक वारसा वसा तुम्ही जपता आहात. तर त्या सगळ्या कार्यक्रमाची आखणी तुम्ही कशी करता आहात त्याविषयी सांगा. जवळजवळ वर्षभर आधीपासून या कार्यक्रमाची आखणी केली आहे. हा, 1 वर्षापूर्वीच हे मनात आलं होतं की जन्मशताब्दी वर्ष येत आहे. हा, आणि एके ठिकाणी मला उल्लेख वाचायला मिळाला. हा. गोविंदराव तळवलकर तळवलकर. महाराष्ट्र टाइम्सचे, हो, हो. त्यांनी जो अण्णांवर लेख लिहिलाय हा, त्याच्यात उल्लेख वाचायला मिळाला हा, की गोखल्यांनी आमच्या घरी, म्हणजे त्यांच्या घरी, हा. गोविंदराव तळवलकर नव्हते घरी, हा. त्यांच्या मुली होत्या, मिसेस होती. हा, अण्णा भेटून आले आणि नंतर सहज बोलता बोलता त्या मुलींना म्हणाले काय कसं चाललंय वगैरे सगळी चौकशी झाली. तर तिथल्या गप्पा झाल्या. हा. त्या काहीतरी मला वाटतं काही चांगलं काम करणाऱ्या असतील, हा, काय हा. कुठल्या क्षेत्रात काम करत होत्याही मला माहित नाही. हा. पण तेव्हा त्यांनी म्हटलं, ए मुलींना लक्षात ठेवा, माझी जन्मशताब्दी अगदी दणक्यात साजरी करा बरं का, हा. असं काहीतरी बोलले. आणि हे जेव्हा मला वाचायला मिळालं, हा, हा. म्हणजे मी वर्षभर आखणी करतच होते हा. आणि हे वाचल्यावर म्हटलं अरे, म्हणजे त्यांच्या मनात होतं तर आपण करायचंच आता. हा. मग एक जिद्दीला पडून म्हणतो ना तसं मग त्याची आखणी करताना पहिल्यांदा सहज सुचलं म्हणून, मग नंतर काय काय वेगळे वेगळे त्याला रूप येत गेलं. हा. पण त्यातलं प्रामुख्याने मी जे ठरवलं होतं ते म्हणजे मी जे काम 2004 सालापासून हा. प्रामुख्याने नाट्यसंगीत डिप्लोमाच्या रूपात करते. हा. पण त्याच्याही आधी जवळजवळ 40-45 वर्ष मी नाट्यसंगीत प्राचार्य शिकवते म्हणून किंवा काम त्याच्यामध्ये करते. काम करते या क्षेत्रामध्ये. हा. बरीच संगीत नाटकंही बसवली, दिग्दर्शित केली, स्वतः काम केलं पूर्वी, ती गोष्ट वेगळी. हा. पण जे काही आपलं कार्य आहे संगीत नाटक क्षेत्रात, हा. ते प्रामुख्याने 2004 पासनं पद्धतशीरपणे नाट्यसंगीताचा अभ्यासक्रम तयार केला. ही गरज शिकवता शिकवताच मला वाटली. हा. कारण बऱ्याच जणांना गाण्यांचा अर्थ माहित नसतो, हा. नकळत गातात. तर तसं नाही, एक जाणतेपणाने ते गायलं गेलं पाहिजे. हा. यातून अभ्यासक्रमाची कल्पना. तर आज इतकी वर्ष जो अभ्यासक्रम सुरू आहे, त्या अभ्यासक्रमातले निवडक विद्यार्थी घेऊन हा. जितकी केंद्र आम्ही चालवली होती, जितक्या ठिकाणी, ते 5-6 ठिकाणी, हा. प्रत्येक ठिकाणी एक कार्यक्रम सादर करायचाच वा. त्या विद्यार्थ्यांचा. हा. आणि वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित बरं. तो त्यांनी विषय निवडू दे, विषयामध्ये विविधता असू दे, हम्म. असं वेगवेगळ्या विषयांवर सादर करायचं. हा. हे पहिल्यांदा ठरलं. हा. नंतर का तर आपण केलेलं कार्य पुढे न्यायचंय. हा. दुसरं, ह्या जो लेख वाचला होता हा. त्याला अनुसरून असं वाटलं, अण्णांची इतकी पुस्तकं आहेत, हा. संगीत नाटककार म्हणून लोकांना माहिती आहेत, हा. आणि लेखक म्हणून जरी माहिती असलं तरी जितकी पुस्तकं त्यांची आहेत, म्हणजे अग्रलेखांचे 5 खंड आहेत, हम्म. हे सगळ्यांना माहिती आहे असं नाही. नाही. रंग इंद्रधनुचे म्हणून ललित लेखन आहे. हा. नंतर बरीच अशी पुस्तकं आहेत की हिंदू राष्ट्राचे आद्य शिल्पकार, अच्छा. बरीच पुस्तकं. मग यातले काही निवडक लेख हम्म. वेगवेगळ्या विषयांवरचे हा. आपण जर काढले
आणि एवढं सगळं वाचणं शक्य नाही, पण तेवढं लोकांसमोर आणलं तर मग ते कसं आणता येईल, मग अभिवाचन केलं तर, असं एकात एक सुचत गेलं. हा. आणि मग कल्पना आली की वर्षभर प्रत्येक रविवार सकाळ, हा. का तर हे कशावरनं सुचलं तर अनेक जण मला सांगतात हा. की रविवारची लोकसत्ता आम्ही चहा बरोबर मस्त वाच. ब्रेकफास्ट करता करता वाचायचो. वाचतो, हा. इतके ते सुंदर हलके फुलके लेख आम्हाला आवडायचे. आवडतात, हा. असं सांगणारे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या ठिकाणी अजूनही लोक भेटतात मला. हा. हे अनुसरून आपण 9:30 ते 10 अर्धा तासाचा एक प्रत्येक रविवारी करू. हा. त्याच्यात एक एक लेख, मग पहिले 52 लेख निवडले. हा. मग ते लेख निवडल्या वेगवेगळ्या विषयाचे, हा. मग कोणाकोणाकडनं वाचून घेता येतील. मग जरा आध्यात्मिक लेख आहेत, चला धनश्री लिहिलेला विचारू, हा. हलके फुलके विषय अतुल परचुरे, हा. गिरीश ओक, अच्छा. दीपक करंजीकर, अशा सगळ्यांना विचारून काही लेख भावानी वाचले, विजय गोखले. हा. पण म्हणजे असं करून माझ्या मुलांनी वाचलं. हा. असं आम्ही लेखांचं वाचन आणि अण्णांच्या ओळखीचे जेवढे इतक्या व्यक्ती आहेत, हा. काही जणांकडनं एक 4-4 मिनिटाची आठवणी वा. विचारल्या आणि त्याला जोडून एक आठवण, हा. अशा तऱ्हेचं स्वरूप ठेवलं. हे सर्वात मोठं काम होईल असं तेव्हा वाटलं नाही, हा. पण ते सर्वात पूर्ण अजूनही झालं. हा. आणि वर्षभर हे कार्यक्रम, बरं. विद्यार्थ्यांचे 6 कार्यक्रम. आणि त्यानंतर माझ्या मनात कल्पना होती, जयशंकरा विद्याधरा नावाचा एक कार्यक्रम मी करते, हा. जो अण्णांच्या हयातीत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वा. त्याची संकल्पना झाली. हा. तर त्याचे आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करू, करूया. तिथले लोक घेऊ, असं मनात होतं की जेणेकरून महाराष्ट्रभर हे जन्मशताब्दी वर्ष सुरू साजरं झाले होईल. हे हो. लोकांना कळावं. पण मला स्वतःला तो कॉन्फिडन्स वाटे ना की या वयात मी प्रत्येक ठिकाणी जाऊन हे करू शकेन की नाही. आणि मग एकदम मनात विचार आला आणि लगेच हा. सगळे आम्ही कामाला लागलो, आमचे कार्यकर्ते वा. आणि आम्ही शिष्य आहेत. महाराष्ट्रात. हो, आमची म्हणजे माझी सर्वात मोठी आमच्या दादरकर हो. कुटुंबियांची काही स्ट्रेंथ असेल तर हीच आहे, सगळे विद्यार्थी कारण त्यांची इतकी मदत होत हो. असते आणि इतकं सपोर्ट असतो Support. सगळ्या बाबतीत. काही कल्पना सांगायचा अवकाश की लगेच ती सुरू. शक्ती आहे तुमची. हो. तर ती मोठी शक्ती. मोठी आणि शक्ती. त्यामुळे असं ठरवलं की महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळी हा. 10 ठिकाणी कार्यक्रम करायचे. हो. वा. आणि त्यांनी त्याप्रमाणे सगळीकडे, मुंबईत 2, पुणे, नाशिक, सांगली, नांदेड, गोवा, सगळीकडे 10 ठिकाणी वा. वा. 4 जानेवारीला हा. जो पहिला दिवस तो असा साजरा केला गेला. वा. आणि त्यानंतर आता जयशंकरा विद्याधराचा झाला, अष्टपैलू विद्याधर केला. हा. अजूनही काही कार्यक्रम 13 ऑगस्टला आहे. हा. एक आता अण्णांनीच लिहिलेली कृष्ण गीत हा. नृत्याच्या माध्यमातून, आणि नृत्य आणि संगीत असं बरं. तऱ्हेने 3 सप्टेंबरला आता गोकुळाष्टमीच्या निमित्ताने अच्छा. सादर होईल सावरकर स्मारकला. नंतर त्यांनी लिहिलेलं एक लहान मुलांसाठी एकमेव नाटक लिहिलं होतं. हम्म. तर ते नाटकाचा प्रयोग 5 नोव्हेंबरला हम्म. वर्षा भावे कलांगणच्या तर्फे ते सादर करणार आहे. हा. तर त्या नाटकाचा प्रयोग होईल. हा. तर असे आम्ही प्रत्येक महिन्यात 2-2 तरी कार्यक्रम करतो. वा. वा. म्हणजे असं बघायला गेलं तर सगळी मिळून संख्या आता हा. 80-82 झाली. हा. हे वेगवेगळे विचारे झालं तर ह्याचंही शतक करूया. हो, नक्कीच नक्कीच. आणि तुमचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे ना, त्याविषयी हो. सुद्धा आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल. नाट्यगीतरंग नावाचं हा. आम्ही युट्यूब चॅनल सुरू केलं हम्म. काही वर्षांपूर्वी. हा. तर त्याची कल्पनाच ही होती, कारण आम्ही खूप स्पर्धात्मक कार्यक्रम घेतले होते असे की ज्याच्यामध्ये सर्व बाजूनी म्हणजे काय होतं, काही वेळेला नाट्यसंगीत खूप पसरट गायलं जातं, खूप वेळ गातात वगैरे, हा. असं नाही. हा. थोडक्यात पण रंजक गाता आलं पाहिजे, लोकांना तुम्हाला होल्ड करता आलं पाहिजे नाटकाप्रमाणे. हा. असा वेळ देऊन बरोबर 40 मिनिटात तो कार्यक्रम संपलाच पाहिजे. हा. आणि 6 गाणी तेवढ्या वेळात विथ निवेदन, हा. आणि ते बरोबर बसवलेला रिहर्सल्स घेऊन. वा. आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला यशवंत हो, नाट्य हो. मंदिरमध्ये. आणि बरेच जण म्हणायला लागले की आम्हाला हे काही कार्यक्रम बघायला मिळाले नाहीत इच्छा असून हो, सुद्धा. बरं, हो. आणि मग त्याच्याही आधी असे खूप चांगले झालेले कार्यक्रम हा. आम्हाला खूप जण सांगणारे भेटले की तुम्ही व्हिडिओ शूटिंग का करत नाही, हा. हे फेसबुक लाईव्ह का करत नाही. हा. तर सगळं का करत नाही ठीक आहे, पण आर्थिक बाजू कोण बघणार. हा. तर ते आम्हाला शक्य होत नाही, पण शक्य झालं तर नक्कीच करूया आपण. हा. मग त्यातनं
असा विचार बळावला की आपण नाट्यगीत नाव काय द्यावं. हो. तर आम्ही नाट्यगीत रंग या नावाने हा. पूर्वी कार्यक्रम करतच होतो. तेच हा. नाव चॅनलला दिलं हा. आणि त्याच्यामध्ये पूर्वीचे झालेले कार्यक्रम हा. आणि आता जन्मशताब्दी वर्षाचे बरं. आणि हे 52 रविवार, प्रत्येक रविवार 9:30ला हा. आमचा कार्यक्रम असतो 9:30 ते 10. हो. अशा तऱ्हेने विशेषतः संगीत नाटकाचा जो टिपिकल ऑडियन्स आहे ना, हा. ते जरा वयवर्ष 60च्या पुढचा, हो. त्यांची नाही, नाही, थोडी आणि मी सोय तर- झाली. सोय झालीच आहे. पण आता तरुण वर्ग सुद्धा म्हणजे आमच्या कॉलेजची ही मुलं आहेत की ज्यांना म्हणजे आता थोडं नाट्य पूर्वीच्या संगीताकडे आणि अभिजात संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन आता सगळ्या तरुण वर्गामध्ये सुद्धा आहे, निर्माण झालेला हो. आहे. म्हणजे आता म्हणजे आरती अंगलीकरांना आपण ऐकतो किंवा बरेच जण, आनंद भाटेंना आपण ऐकतो. असं म्हणजे ती एक आपण तर आपलं फारच सवाई हो. गंधर्वला जास्ती ही तरुण वर्गच आपल्याला जाताना हो, आपण हो, पाहतो. हो. तर असंच हे अभिजात संगीत आहे ते तुमच्या माध्यमातूनही ठिकठिकाणी पोहोचत आहे आणि त्यामुळे ह्या युट्यूब चॅनलचा नक्कीच आपल्या तरुण वर्गालाही फार हो, उपयोग होतो नक्कीच आहे. होईल. हो. किंवा काही जणांना त्यातनं ऐकून गाणी बसवून स्पर्धेला सादर करायलाही त्याचा हो, उपयोग उपयोग होतोय होतो. आता. हो. विशेषतः तरुण पिढी हो. असे कार्यक्रमात म्हणजे स्पर्धांमध्ये भाग घेत असते, हो. त्यांना याचा नक्की उपयोग हो. होतो. आणि तुमच्या माध्यमातून ही नाट्यपद सगळ्या तरुण पिढीला आपण जाणून घेऊ शकतो. नक्कीच नक्की. शुभदाताई, खूप छान, खूप आनंद झाला तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हे जन्मशताब्दी निमित्त आपण थोडंसं का होईना या मुलाखतीच्या माध्यमातून एक थोडासा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला. शुभदाताई, तुमचं खूप खूप आभार व्यक्त करते आणि श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अशीच प्रार्थना करते की तुम्हाला खूप उदंड आयुष्य मिळू दे आणि अण्णांचं हे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवावं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. मलाही खूप आनंद झाला इथे येऊन. वेगळ्या तऱ्हेने विशेषतः तरुण वर्ग जिथे आहे त्या कॉलेजमध्ये येऊन हा. हे सगळं बोलण्याची संधी आहे. हा. त्यामुळे मला खूप आनंद झाला. नक्की आवडेल. नक्कीच. तर श्रोते हो, विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण शुभदाताई दादरकर यांचा खास कार्यक्रम आज आयोजित केला होता. तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा आणि असाच छान छान कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या समोर नक्कीच येऊ. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.